कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती मिस करता भावाला? खूप. आय ग, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तुमच्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? ती मोठी आहे, तुम्ही लहान आहे. हो. काय एवढं डोळ्यात पाणी का आलं सांगा? काही नाही, असंच भांडण होतात आणि मग एकत्र होतो असं, बस. बाकी काहीच इतकी वर्ष झाली हे सुरूच आहे. सुरूच आहे. अजून त्याच्यातलं काही म्हणजे कळलंच नाही की का असं होतंय असं. मग मम्मी बोलते की तुमच्यात प्रेम खूप आहे, तुम्ही भांडता आणि एकत्र होता. पण खरंच आहे, प्रेम आहे म्हणून भांडतात. आपण काय करता? ॲक्च्युली माझा ग्रुप आहे स्वतःचा वाद्याचा. अच्छा, बँजोचा ग्रुप आहे. बरं बरं. मग लग्न कसं जमलं? शाळेमध्ये असतानाच झालं होतं. शाळेतच? हो. कुठली शाळा? BPM हायस्कूल खार. खारमध्येच. मग काय झालं तेव्हा? काय नाही, मी असंच बघत राहायचो, तर ही पण बघत राहायची. तर मी असाच मेसेज टाकला होता. असाच? हो. हां. हाय म्हणून मेसेज टाकला होता, तरी पण रिप्लाय नाही. तर मी पाठी जायचो. तर त्याच्यानंतर मग एक मित्राला पाठवला होता, तर तसंच जमून गेलेलं आहे. काय झालं? तुम्हाला टेन्शन नाही यायचं? हा मागे यायचा मुलगा तेव्हा? नाही, असं म्हणजे मी तर तेव्हा असं हे नव्हतं, पण तेच मेसेज केलं त्याने, मग बोलणं चालू होऊन मग लगेच किती दिवसात झालं हे सगळं? 2 दिवसातच. 2 दिवसात? आणि लग्न आधी म्हणजे ओळखत होतो आम्ही, पण असं कधी बोललो नव्हतो. स्कूलमध्ये एकाच, तो फक्त इंग्लिश मिडियम आणि मी मराठी मिडियम, तसं होतं. पण मग लग्न कधी? त्यासाठी पळून आला वाटते हा. हा? मी याला फौजीमध्ये टाकला होता. हो. ए, मी तिकडे होता, मिलिटरी मध्ये होता. हा 1 वर्षात पळून आला. हा बोलते मला नाही शिकायचं. नाही, पळून का आला कळलं ते का? आता कळलं. मग तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं आणि लग्न झालं? हा, नाही त्यांनीच केलं. मग 7 वर्ष थांबलो आम्ही. 7 वर्ष? हो, आता गेल्या वर्षीच लग्न झालं. आईला माहित नव्हतं? नाही, आईला माहित पडलं होतं. तेव्हाच सांगितलं होतं कधी? लगेच त्याच टाइम. 1-2 वर्षात सांगितलं होतं. मग आई काय मग आता काय जास्त फिरायला लागले म्हणून म्हटलं करून टाकूया. हा बरोबर. नाहीतर फिरता काय दुसरंच व्हायचं. म्हणून बोललो करून टाकूया. बरं, तुम्हाला मग ते घोड्यांची वगैरे आवड आहे? हो, माझे घोडे आहेत, स्वतःचे आहेत. किती? आत्ता सध्या 3 आहेत. कुठे ठेवता तुम्ही ते घोडे? इथे जू कोळीवाड्याला. जीव कोळीवाड्यात? हो. 3 घोडे आहेत तुमचे. कुठून आणलेत ते? एक दिल्लीवरून आणलाय, 2 नाशिकवरून आणलेत. तुम्हाला आवड आहे पहिल्यापासून? हो, पहिल्यापासून. मग ते नाचतात वगैरे? नाही, असेच ठेवलेत म्हणजे शॉकसाठी. मग कुठे करता तुम्ही हॉर्स रायडिंग? आम्ही जू बीचला करतो. जू बीच बीच आहे ना. अच्छा 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 अच्छा. वा 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 वा. आई काय एकदम वेगळी कला आहे, हो की नाही? पण आईला ते पडत नाही. नाही, तुम्हाला नाही ना आवडत? नाही आवडत. तुमचं काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे? घोड्याच्या मागे लागून काय होणार आहे? व्यवसाय आहे त्याचा आणि त्याने घोड्यांच्या बरोबर जगायचं असं वेगळं त्यांनी ठरवलेलं आहे. दुसरं पण काय करायला पाहिजे ना असं. अजून एक अशी तुमची इच्छा आहे? ड्रायव्हिंग करत होता तो पडला. हा. पडला तर हात मोडला. 1 महिना प्लास्टर होता हाताला. अरे ऍक्च्युली मी पडलो होतो घोड्यावरूनच, पण घरी खोटं सांगितलं. बघा मला सांगितलं चहा प्यायला जात होतो तिथे घसरलो. चहा प्यायला जाताना हा, घसरलो. मग ह्याच्यामुळे आमची भांडणं होतात. आणि मग मम्मी आईला मला सांगते, सांगितलं गाडी चालवताना पडलो. हा. पण माझ्या वाईफलाच माहिती होतं मी कशावरून पडलो. आणि ती पण आम्हाला सांगितलं नाही बघा तिने. दोघं किती लबाड आहेत. म्हणजे खर्च मी करायचा. मी बोले कामावून येताना पडला. मी सगळ्यांना सांगते कामावून येताना पडला. अरे अरे, हा घोड्यावरून पडला होता? मग ह्याला मी स्पेशल डॉक्टरकडे नेला. नुसते हात लावायचे 2000 घेतले. अरे बापरे. बोले पटकन बरा व्हावा. आणि आता हा बोलते घोड्यावरनं पडलं. म्हणजे किती छान आहे. आता ह्या पुढे बघणार नाही मेला. खोटं बोलतो म्हणून भांडणं होतं. असंच आहे, किती पण झालं, भांडणं झाली, बघणार नाही, पण शेवटी तीच मला सांभाळते. हे प्रेम आहे ना मग ते आईचं. मग तिला समजतं, मग ती बोलते. ती लहान असून याला दम देते. तुम्ही फटका दिलाय कधी त्याला? हो, खूप हो, मारतो, आता पण खूप. मारते. मारते. आता पण हात आला होता वर. तुमचं काय म्हणणं आहे? आईला वेगळं सांगतात, हे तुम्हाला माहिती असतं? मी सांगते त्याला, पण ते ऐकतच नाही तर काय. त्यांची ती हॉबी आहे. आता ती पण हॉबी समजा तुम्ही आईला सांगितलं हे गाडीचं जे आहे, तुम्ही जर मी सांगितलं सांगितलं ना तर लगेच आई त्यांना आल्या मला हिने सांगितलं असं असं होतं. मग ते आमच्यात भांडणं. मग त्यापेक्षा न सांगितलेलं बरं. तुमचं लग्न कसं जमलं? आमचं पण लव्ह मॅरेजच होतं. म्हणजे आम्ही एका ऑफिसमध्ये कामाला होतो. मी डिस्ट्रीब्युटरकडे काम करत होती. हे माहिती आई तुम्हाला? नाही हा? नंतर समजलं. बरं. हा.
मग हे तिथे यायचे, हे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ना, तर हे तिथे म्हणजे विजिट द्यायला यायचे. मी काउंटरवर बसायची आणि आम्ही फक्त आय कॉन्टॅक्टवरच आमचं म्हणजे प्रेम जडलं असं. तर त्यांनी काही बोललं नाही, पण मीच बोलली त्यांना. त्याच्यानंतर मग मी त्यांना विचारलं. कॉन्टॅक्ट राहू दे, इकडे आईचं काय झालंय बघा. आणि मग काय झालं पुढे? मग काय नाही, आम्ही एकमेकांना बघत राहायचो. अरे वा. आणि मग नंतर एकदा मग मी विचार केला की यांना फोन करू का असं. तर मग त्यांना मग फोन करायची कामाच्या तुम्हीच निमित्ताने. केला फोन? मीच केला की हे कसं करायचं सर. मग त्यांनी नाही केलाय फोन, जावयाने नाही केलाय, लेकीनेच केलाय. हा मग मी त्यांना विचारायची की सर हे फॉर्म्युला मला कळत नाहीये, तर तुम्ही मला सांगा. मग असं बोलता बोलता सरांनी फॉर्म्युला सांगितला. हो सांग. काय वेगळा प्रेमाचा फॉर्म्युला आहे यांचा. आणि मग काय लग्न झालं? मग नंतर मी घरी विचारलं, मी ह्यांना विचारलं ह्यांच्या घरात. मग त्यांनी विचारलं घरी. मग थोडं म्हणजे बोलणं वगैरे झालं आणि मग काय हो, झालं. काय झालं? तुम्ही बोला आता, इतका वेळ गप्पा आहात. नाही, त्याने मला जेव्हा विचारलं तेव्हा मी पहिलं घरी सांगितलं की बाबा असं मला विचारलेलं आहे. तर ते बोलले की पहिले तिला घरी विचारायला सांग. तर पहिले तिच्या घरचे नाहीच सांगत होते. नाही नाही. मग नंतर तिने एक दिवशी मला असंच बोलवलं होतं घरी विजिटसाठी की बाबा फक्त या, म्हणजे बरं नाही म्हणून. तर घरी गेलो होतो तेव्हा तिने सांगितलं होतं आईला. आईला सांगितलं होतं. मग काय म्हणाल्या सासूबाई? मग नंतर तिला माहिती काय बोलल्या. त्यांना विश्वासच नव्हता बसत माझ्यावर, कारण मी नेहमी अशी म्हणजे कॉमेडी सगळं करत असते प्रत्येक गोष्टी. तर त्यांना असं वाटलं की नाही नाही तू फसवतेस. माझी म्हणजे प्रत्येक गोष्ट ही हसून सांगण्यात येते ना, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही ही असंच मस्ती करते म्हणून असं. पण तुमच्या वहिनी कशा आहेत? वहिनी खूप छान आहेत, कारण आम्ही दोघी एकत्र ऑफिसला होतो. मी ॲक्च्युली ते जॉब सोडून मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये होती, तिथे अकाउंटिंग केलं. मग मी जेव्हा प्रेग्नेंट राहिली त्याच्यानंतर मी हिला तिथे जॉबला लावली. मग आम्ही दोघी एकत्रच होतो. हिला मी शिकवलं माझ्या अंडर आणि मग हिने कंटिन्यू केलं ते तेव्हा जॉब. यांचं लग्न झालेलं होतं? नाही नाही नाही, तेव्हा नव्हतं झालं. हे माहिती आहे तुम्हाला? हा हे हा, हे माहिती. हे माहिती आहे, नशीब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.